नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा व्हिडिओ करायला आज हे आंबड पुन्हा व्हिडिओ पाठवा. मग जुना पाठवण्यापेक्षा जे ॲक्च्युली आहे लाईव्ह तोच दाखवू म्हटलं. हे बघा, हे पहिल्या वेतातले दोन्ही पाठा, ती पलीकडे दुसऱ्या वेतातली झोपेतली 15 दिवस घेईल ती. हे एक पाठ महिना घेतलेला, दोन्ही पाठी समजा एक 3 वाजता 1 महिना. हे बघा, हे बघा हत्तीचं पिल्लू, शिडी बघा. हे आहे काटेवाडी घोडा, पूर्ण स्ट्रक्चर, शेळी चरणं. हे बघा बच्चा. बघा, अशा अनेक शेळ्या आहेत आपल्याकडे काठेवाडीचे. आणि गेलेली 2024 पासून आपण करतोय विक्री व्यवस्थापन. आपण गेल्या वर्षीपासून चालू केलं शेतकऱ्याच्या आग्रहाने. आपण शेळी बाजारात नेत नाही, कारण याची मला गरजच पडत नाही. आणि तो विश्वास लोकांनी माझ्यावर टाकला आणि मी विश्वासाला पात्र होतो. आपल्याकडे शेळी गाभण म्हणून दिली, ती गाभण नाही निघली तर आपण बदलून देताना 1 रुपयाही त्यांच्याकडून घेत नाहीत. कारण त्यांचा प्रवास झालेला, म्हणजे त्यांनी भाडं गेलेलं असतं ते असतं. हे असं नाही बैल बाजारासारखं किंवा इतर जनावरांसारखं की मग तुम्हाला बदलून पाहिजे, मग ते कमी किमतीचं होतं आहे. माझ्याकडं तसं जर होत नाही, पण एखादा 100 2% एखाद्या वेळेस झालं तर माझ्याकडे जे अवेलेबल शेळ्या आहेत, मग त्या किती असो किंवा कोणत्याही किमतीच्या असो, छोट्या असो मोठ्या, जी तुम्हाला आवडेल तुम्ही काढायची ती, की बाबा बदलून देताना मग हीच घेऊन जा तीच घेऊन जा असं नाही. जी तुम्हाला आवडेल ती शेळी आपण बदलून देतो, ते तुमच्या पसंतीवर. की माझं काहीच नसतं त्याच्यामध्ये की बाबा मग तुम्ही समजा आता पहिल्या रुपयाची रेट आपला कमी असतो आणि दुसरी शेळींचा रेट आपण जास्त लावतो असं घेताना समजा, म्हणजे जास्त असतो कारण ती किंमत. पण तुम्ही एखाद्या लांबून आलेला असतात माझ्या विश्वासावर, आणि ती शेळी जर खाली निघली तर तुम्हाला एका शेळीसाठी यायचं जायचं भाडं, त्याच्यातही तुमचे पैसे जातात, वेळ जातो. मग तसं तर होत नाही. मग तसं जर झालंच बाय चान्स तर तुम्हाला जी आवडेल ती शेळी, तिची किंमत वगैरे केल्या जात नाही, 1 रुपया घेतल्या जात नाही. तुम्हाला जी आवडेल ती शेळी तुम्हाला बदलून दिल्या जाते. हा फक्त तशा याच्यामध्ये हे असते, म्हणजे शेळी गाभण आहे. बाकीचं तर तुम्हाला आम्ही समोर चेक करून देतो, सड वगैरे बाकी तुम्ही सगळं पाहायचं. आणि तसं जर काही असेल तर आम्ही सांगतो हो ही शेळी घेऊ नका, ही शेळी घ्या म्हणून. म्हणजे तो विश्वास आहे. कारण आणि तेवढा विश्वास मला 1 वर्षामध्ये एवढ्या लोकांनी कमवलं की महाराष्ट्रातल्या जवळपास बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये हे गेले. आता माझ्याकडे भंडारा जिल्ह्यावरून काल एक फोन आला, कारण लांबचे मी पहिले गिऱ्हाईक करत नव्हतो, कारण की इतक्या लवकर यायचं जायचं आपण तो विचार करत होतो. आता सगळीकडे, आता वर्धेला गेल्यात माझ्या शेळ्या, इकडे गेल्यात, बेळगावपर्यंत आता शेळी पोहोचली आपली. म्हणजे छोट्या ह्याच्यातून आपलं मोठं झालं. आणि मग कसं असं शेळ्या करताना असं झालं ते तसंच होतं. म्हणजे ग्रामीण भागात तिला असं, तुम्ही एखाद्याला उद्योग करायला मित्राला त्यांना चर्चा करत बसलं, सगळे मित्र काही तुम्हाला प्रोत्साहन देणारे नसतात. काही तुमच्या प्रेमापोटी भीती अरे बाबा आणलं असे एवढे पैसे गुंतवलेस आणि ते काही झालं मग तू डब्यात जाशील, आणि मग त्या नादाने आपण करत नाही. शेतकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. कारण आता ह्या राजकीय लोकांच्या किंवा ह्या समाजाच्या भरोश्यावर शेतीचे दिवस पलटतील म्हणणं हे चूक आहे. आपल्या बौद्धांनी याच्यातच केलेलं, तर आपल्याला एक संघर्ष करून केल्याशिवाय पर्याय नाही. मग काय करायचं आता उद्योगधंद्यात तर सगळीकडेच मी पहिल्यापासून सांगतो की कोणत्याही व्यवसाय करायचा म्हणलं तर त्याला खूप स्पर्धा आहे. बरं, स्पर्धा आहेत. आपण शेतकऱ्यांची मुलं येतं, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांसाठी बोलतोय. त्यात मोठी लोक शेतकऱ्यांची वगैरे नाही, त्यांच्याकडे पैसा असतो नसतो, पण शेतकऱ्यांची मुलं मग काहीतरी करायचे. नोकरी तर नाही, शिकलेलं आहे खूप. आता मग एम ए कम्प्लीट आहे माझं, नोकरीचे प्रयत्न केले, नोकरी नाही लागली. मग मी दूध व्यवसाय केला. आजही मी दूध संकलन करतो. माझ्याकडे 2च गाई आहेत. पहिलं माझं सगळं होतं, पण मी वळता गावरान शेळी केली. गावरान शेळीनंतर मला काठेवाडीचं 2024 झालं. कारण दुधाचं काय व्हायलं, दुधाचं खुराक, गायांचं चारा व्यवस्थापन आणि इकडं मिळणारे रेट त्याच्यात खूप तफावत यायला लागली. मग ते परवडना. मग मी 2-4 शेळ्या गावरान करून बघितले, तर मला उलट ते बरं वाटलं. त्याच्यानंतर मग आमचे मित्र, बंधूचे मित्र आहेत भावनगरकडे, त्यांच्याकडून लागले व हमारी इधर की बकरी लेके जाओ. मग मी 5 शेळ्या आणल्या, त्या व्यवस्थित जनल्या बिनल्या, म्हणजे गाभण आणल्या 2 खट्या आणल्या होत्या. त्यांच्याकडे दुधाच्या शेळ्या खूप असतात, म्हणजे दूध असतं म्हणून खट्या आणल्या. त्या शेळ्या आपल्याकडे लागून गेल्या. त्याच्यानंतर 10 आणल्या. आणि मग जो माझा पहिला व्हिडिओ पळटा, म्हणजे माझ्या मित्रांनी टाकला, तो माझ्या काही डोक्यातही नव्हतं, पण ते आणला, केला व्हिडिओ बालासाहेब दुधाळ म्हणून, आणि तो व्हिडिओ उचलला. आणि तिथून पण आपलं विक्री व्यवस्थापन सुरू झालं. लोक यायले द्यायले, 40गावला जाणाऱ्या लोकांपेक्षा मग इथं आपण त्या रेटमध्ये शेळी उपलब्ध करून द्यायलो, खात्री देतो परत. मग आणि प्रोत्साहन खूप मोठं हे पण भेटलं आपल्याला. म्हणजे त्यातून खूप हे झालं मला. आता मध्ये मी दिवाळीला चालू करत असतो, तर ह्यावेळेस इतक्या लवकर विक्री व्यवस्थापन चालू करायचं कारणच की शेतकरी सारखे काही शेतकरी माझ्याकडं माखेगावचे देशमुख आहेत, अंधारे म्हणून आहेत करमळ्याचे, आंबेगावकडे एक हे शिंदे म्हणून,
हे लोक माझ्याकडे महिना सारखे फोन लावत होते. म्हणून मग जितके आपल्यावर प्रेम करतात आपण करूया चालू. मी पावसाळ्यात का करत नव्हतो, कारण शेळ्या स्टॉक झाल्या. आपल्या पहिल्या शेळ्या काही पालन नसतंय, पाऊस असतो, चाऱ्याचा त्याचा प्रश्न तयार होतो. मग त्याच्यामुळं आणि रानं पेरलीनंतर चारा राहत नाही शेळीला हिंडायला, आणि आमच्याकडे उन्हाळ्यात पाणी नसतंय. मग ते चारा व्यवस्थापन हे असतात. मग तुरीचं बुसकट वगैरे जे ठेवलेलं असतं, पण त्याच्यावर मग सगळं हे होऊ शकत नाही. म्हणून आपण ते हे करत होतो. पण आता चालू केलं, परत रिस्पॉन्स खूप छान मिळाला. फोनही येतात, लोकांनी असंच खूप प्रेम केलं. पण हा सगळा विश्वासाचा खेळ आहे. विश्वास तुमच्या मनात, आणि जो लोकांना विश्वास जर दिला, तर माझ्या अंदाजाने आपले पूर्वज जसे शब्दांचं काम किंवा जबानीला किंमत आहे, आणि शब्दाला लोक जागत होते, ते सुखी होते. आपल्याकडे सगळ्या गोष्टी येतात. आपल्या वाडवडिलांचा जर विचार केला तर त्यांना 100 रुपयाची नोट मोडायची म्हणजे जीवावर येत होतं. आज आपण 500ची नोट सहज मोडतो. ह्या सगळ्या गोष्टीत पण त्यांची इतकं समाधान आपल्यापाशी नाही. गाड्या आहेत, घोड्या आहेत, बंगले आहेत, सगळ्या फरशांचे घर आहेत, पहिले सारांचे घर होतं. सगळं बदललं. जितकं बदललं तितकंच आपल्या अपेक्षाही वाढल्या, आणि नोकऱ्या मिळणार हे होईनात, मग नैराश्यही वाढल्या. म्हणजे समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. मी त्याच्यातून विचार करून शेतीच्या याच्यातून मी हॉटेल चालवलं, हे केलं. पण नंतर मी गायांचा व्यवसाय करता करता जनावरांची मला आवड लागली, आणि आज मी ह्या व्यवसायात पूर्ण सेटल झाल्यासारखं झालो. ठीक आहे, मी केलं तर मग माझ्याबरोबर अजून उद्योगपौरांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी ते करावं, ही पण अपेक्षा आहे. आणि त्याच्यात माझंही हे होतं की माझी विक्री होती, आणि तुम्हाला खात्रीने काही अडचण आली वगैरे, माझ्याकडून शेळी घ्या नाही घ्या, पण शेळीपालनात जे मला काही अनुभव मी घेतला ह्या 4-5 वर्षामध्ये, आणि काठेवाडीचा विशेष करून, तर गेल्या वर्षी गरमी असल्यामुळं थोडासा हे झाला. कारण ते, आणि ते प्रत्येक याला झाला, दुधाळ जनावराला झाला, शेळ्यांना झाल्या, काठेवाडीला झालं असं नाही. थोडं पिल्ल्यांच्या झाल्या गरमीच्या अचानक वातावरणामुळं, त्या गाभण शेळ्याच्या वेळेस थोडे पिल्ले दगवणे वगैरे. तर त्याला काही नसते, फक्त काय आहे त्याच्या काही गोष्टी, दूध त्यांना किती पाहिजे, कारण शेळीला दूध जास्त असते. अशा गोष्टी आपण सल्ले देत राहतो, जे कळतं आहे ते, आणि त्याच्यातून तुम्ही ते करायचं. थोडंसं कोणताही धंदा म्हणलं तर रिस्क असते, रिस्क घ्यावंच लागते. तेवढी रिस्क मागं टाकून चालावंच लागतं, तरच व्यवसाय असतो. दुकान टाकलं तरी तुम्हाला माहीत असतं का गिऱ्हाईक येणार आहे का जाणार आहे का, किती रिस्पॉन्स होईल. आणि दुकानात जर बंद करायचं म्हटलं तर टोटल तुमचे पैसे लॉस होतात, कारण तुम्ही घेतलेला सामान कुणी वापस घेत नाही, किंवा ती किंमत मिळत नाही. याचं तसं नाही आहे ना. कमीत कमी तुमचे मुद्दल पैसे तुम्हाला कधीही मिळतात. त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मुलांना जास्त करून त्यांनी शेतीकडे वळा. काही नाही, पुन्हा मुंबई कुठं कंपन्यात जाऊन MIDCमध्ये जाऊन 15,000 20,000वर नोकरी करण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यात तुमचंही भागत नाही, काहीच होत नाही. त्याच्यापेक्षा जर तुम्ही 5 ते 10 शेळ्या घेतल्या, मी नाही म्हणत 50 करा, 100 करा. आता आपल्याकडे काही मुलांना काय झालं आहे, शेळीपालन करायचं म्हणलं की एक मोठं शेड, लगेच 5-6 लाखाचं शेड उभं करतात. 5-6 लाख त्याच्यात घातले की याचं शेड तसं आहे, त्याचं शेड तसं आहे. काहीच गरज नाही हो. साधा कोठा करा, चालू करा, अनुभव घ्या 2-4 शेळ्यापासून, वर्ष 12 महिने करून बघा. मग त्याच्यातलं बघा किती पैसे मिळतात, कसं होतं, आपल्या मेहनतीला पुरते का, मग किती वाढवलं पाहिजे, आणि नंतर ह्या गोष्टी करा ना. कारण शेडच केलं आणि शेळीपालनच करा असं काहीच हे नाही ना. तुम्ही गाईच्या गोठ्यात करा अगोदर. आता मी गाईच्या गोठ्या, आजही माझा गाईचा गोठा आहे. आता मी शेड करायचं म्हणलं तर लगेच करू शकतो, पण मी अजून ते, कारण माझं भागत असताना मी 2-4 लाख रुपये का घालू वेस्ट. मग तेवढं ते इन्व्हेस्टमेंट मी शेळ्यात केली तर माझा 2 रुपये फायदा होणार. शेड मला काही लगेच पैसे देणार नाही. माझ्याकडं ऑलरेडी निवारा आहे, गाईंचा गोठा आहे, त्याला मी जाळी मारली, सुरक्षितता केली. पाऊस आला तर भिजत नाहीत, आणि कुत्र्या मांजराचं वगैरे हा प्रश्न नाही, सुरक्षित आहे. मग 6 लाखाचं शेडच करायचं, 7 लाख शेडमध्येच घालायची काय गरज आहे त्याच्यातून चालू करा. हां, नंतर तुम्ही जसं जसं वाढेल तसं थोडं वाढू शकता. तरी आपल्याकडे हे जे व्हिडिओ केलं, हे बघा, ह्या शेळ्या सगळ्या चरतायत. ह्या सगळ्या शेळ्या आपल्याकडे होत्या, नाशा शेळ्या आपल्याकडे मिळतात, खात्रीलायक मिळतात, घाबरू नका. मी तुमच्याबरोबर आहे. माझा फोन नंबर आहे 93-73-63-0340. ज्ञानदेव मिसाळ, कोकरमो, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड. बीडपासून 20 किलोमीटर, नौगण राजुरीपासून 8 किलोमीटरवर माझं गाव आहे. नारायणगडापासून 10 किलोमीटर. तरी ज्यांना कोणाला लागतील तर हे करा, व्यवसायाचं हे करा. वाटलंच येऊन बघा, एकदा माहिती घ्या. शेळ्या घेऊ नका, पण ज्यांना करायची इच्छा आहे 1-2 गोट फॉर्म फिरवा, ते बघा, फिरास्त बघा, बंदिस्त बघा. मग आपलं कसं आहे, आपली भौगोलिक परिस्थिती कशी, फिरास्ती ठेवायची आपल्याला का बंदिस्त करायची, आणि त्यानुसार नियोजन करा, हे करा. पूर्ण सहकार्य मिळेल. धन्यवाद.